हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी त्याचा आपण पुढचा भाग पाहतोय. या अगोदर आपण बरेचसे 11 भाग कव्हर केले त्या सिरीजमध्ये. आजचा हा आपला 12वा भाग असणार आहे. तुम्हाला येणारी कंबाईन पूर्व परीक्षा असू द्या किंवा त्यानंतर होणारी कोणतीही पूर्व परीक्षा असू द्या, त्यासाठी तुम्हाला या चालू घडामोडीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्ही अगोदरचे भाग पाहिले नसेल तर नक्की पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. आणि लेसन जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला काय करूया, सुरुवात करूया. आजचा आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे निधन वार्ता. ती म्हणजे शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालेलं. तर शिवाजीराव देशमुख हे महाराष्ट्राचे जे विधान परिषद होते तर त्याचे सभापतीपद त्यांनी भूषवलेलं होतं. तर त्यांनी 1996 ते 2002 या काळामध्ये विधान परिषदेचं सभापतीपद भूषवलेलं होतं. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीपदी निवडून येण्यासाठी ते बिनविरोध निवडून आले होते. किती वेळा तर 3 वेळा सलग. त्यामुळे त्यांच्या नावावर हा एक रेकॉर्ड आहे, तर हे एक लक्षात असू द्या. दुसरं म्हणजे विधानसभेवर सुद्धा ते 4 वेळा निवडून गेले होते. 1978, 80, 85 आणि 90 अशा 4 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. तर शिवाजीराव देशमुख यांच्याबद्दल जर तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर एवढेच पॉईंट लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे 1996 ते 2002 या काळामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतीपद, सलग 3 वेळा बिनविरोध विधान परिषदेचे सभापतीपद. आणि दुसरं म्हणजे 4 वेळा विधानसभेवर गेले होते. 1978, 80, 85, 90 परीक्षेसाठी इम्पॉर्टंट एवढे 3च पॉईंट आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे हवामान विभागाचं नवीन ॲप आले. त्या ॲपचं नाव आहे दामिनी ॲप. दामिनी ॲप म्हणजे कसं, तर एखाद्या शहरामध्ये जर अतिवृष्टी आली असेल किंवा एखाद्या ठिकाणी वादळ आले असेल किंवा थंडीचा कडाका एकदम वाढलेला असेल तर अशी सर्व माहिती नागरिकांना मोबाईलवर अपडेटद्वारे मिळणार आहे. तर हे एक नवीन हवामान विभागाने ॲप लॉन्च केले. त्या ॲपचं नाव आहे दामिनी ॲप. परीक्षेसाठी एवढंच लक्षात ठेवा की हवामान विभागाचं नवीन ॲप दामिनी, की जे एखादी अतिवृष्टी कोणतीही असू द्या, थंडी, वादळ किंवा उष्णतेची लाट, याची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळू शकणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा मला जॉईन करू शकता. @MPSC ट्रिक्स असं सर्च करून जॉईन होऊ शकता तुम्हाला त्या. आणि टेलिग्रामवर जॉईन होण्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजचा आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे जगदेव सिंग विरदी. जगदेव सिंग विरदी का चर्चेत होते, तर त्यांना मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. तर ब्रिटिश सिख रिपोर्ट याचे ते संपादक आहेत. नाव काय आहे, जगदेव सिंग विरदी. तर त्यांना मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायरचा सन्मान मिळालेला आहे. तर यांनी काय केलेलं आहे, तर ब्रिटनमधले जे शीख समुदाय आहेत त्यांच्यासाठी सुरू केलेलं हे ब्रिटिश सिख रिपोर्ट आहे. तर यांच्या कार्याचा दखल घेऊन त्यांना मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर याचा सन्मान दिलाय. फक्त परीक्षेसाठी नाव महत्वाचं आहे, जगदेव सिंग विरदी, मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर. आणि ते कशाचे संपादक आहेत तेवढं फक्त ध्यानात घ्या. ब्रिटिश सिख रिपोर्ट, त्याला BSR असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आता एक निधन वार्ता आहे. निधन वार्ता का महत्वाची आहे, तर त्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्ड 2018 मध्ये दिला गेला होता. त्या व्यक्तीचं निधन झाले. तर सामाजिक कार्यकर्त्या सुलागिट्टी नरसम्मा यांचं निधन झालेलं आहे. सुलागिट्टी नरसम्मा, तर जे कर्नाटक राज्यामधल्या मागास भागामध्ये त्या काम करतात. तर त्यांचं कार्य काय करत होत्या, तर मागास भागामध्ये जे बाळंतपणा असतात लेडीजचा बाळंतपणा संबंधी त्या निशुल्क सेवा प्रदान करत होत्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने किंवा भारत सरकारनं 2018चा पद्मश्री पुरस्कार त्यांना दिला होता. तर त्यांचं निधन झाले 25 डिसेंबर 2018ला. त्यामुळे त्या चर्चेत होत्या सुलागिट्टी नरसम्मा. सुलागिट्टी नरसम्मा यांना एक टोपण नाव आहे, ते नाव आहे जननी अम्मा. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुलागिट्टी नरसम्मा काय लक्षात ठेवावं लागेल, जननी अम्मा टोपण नाव, कर्नाटकच्या मागास भागामध्ये बाळंतपणासंबंधी निशुल्क सेवा त्या प्रदान करत होत्या. आणि 2018 मधला त्यांना पद्मश्री दिला गेला होता लेटेस्ट मध्ये, आणि त्यामुळे त्या जास्त चर्चेत राहिल्या होत्या. सुलागिट्टी नरसम्मा ही निधन वार्ताही लक्षात ठेवा. जसं शिवाजीराव देशमुखांची निधन वार्ता आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2019. तर या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातल्या 2 व्यक्तींना किंवा दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यातला पहिला आहे तो म्हणजे एंजल देवकुळे आणि दुसरा आहे ते म्हणजे तुप्तराज पंड्या. तर एंजल देवकुळे याला क्रीडा क्षेत्रातल्या योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेला आहे.
तर तुप्तराज पांड्या याला कला व सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे याचा आयोजक कोण आहे या पुरस्काराबाबतचं, तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय हे याचं आयोजक आहेत. मग आता या पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते आपण पाहूया. या पुरस्काराचं स्वरूप आहे पदक 1,00,000 रुपये. स्वरूप काय आहे? पदक 1,00,000 रुपये आणि 10,000 रुपयांचे बुक वाउचर. हे एक महत्वाचं आहे त्या स्वरूपामध्ये, लक्षात असू द्या. पदक मिळणार 1,00,000 रुपये आणि 10,000 रुपयांचं बुक वाउचर आणि त्याचं प्रमाणपत्र, हे याचं स्वरूप आहे. आता या वर्षीपासून केंद्र सरकारनं काय केले, म्हणजे केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालयानं प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार हे 2 श्रेणीमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. तर श्रेणी म्हणजे कसं केलं, पहिले जास्त करून व्यक्तींनाच दिलं जात होतं, तर आता व्यक्ती आणि संस्थांना सुद्धा असे पुरस्कार डिक्लेअर केले गेलेत. मग या वर्षीचे जे पुरस्कार दिले गेलेत तर 2 व्यक्ती आणि 3 संस्थांना दिले गेलेत. त्यातल्या 2 व्यक्ती ह्या महाराष्ट्राच्या संदर्भातल्या आहेत, तेच आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं आहे. बाल कल्याण पुरस्कार दिले गेले. आता एवढं लक्षात असू द्या, फक्त महाराष्ट्रातल्या दोघांना मिळाले प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. नाव परत एकदा सांगतो मी, एंजल देवकुळे आणि दुसरं नाव आहे तुप्तराज पांड्या. एंजल देवकुळे म्हटलं की क्रीडा क्षेत्र, तुप्तराज पांड्या म्हटलं की कला व सांस्कृतिक क्षेत्र. त्याच्यानंतर राष्ट्रीय बालिका दिन कधी सेलिब्रेट केला जातो, नॅशनल गर्ल चाइल्ड डे. तर हा 24 जानेवारीला नॅशनल राष्ट्रीय बालिका दिन सेलिब्रेट केला जातो. लगेच पुढच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला काय आहे, तर राष्ट्रीय मतदार दिवस आहे. कारण सध्या लेटेस्ट निवडणुका वगैरे आहेत ना, त्यामुळं 25 जानेवारी हे काय आहे, राष्ट्रीय मतदार दिवस. 24 जानेवारी काय होतं, तर राष्ट्रीय बालिका दिन आहे. तर राष्ट्रीय बालिका दिन ही केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून दरवर्षी सेलिब्रेट केला जातो. कोणत्या तारखेला, तर 24 जानेवारीला. कधीपासून असा सेलिब्रेट केला जात आहे, तर 2008 पासून राष्ट्रीय बालिका दिन सेलिब्रेट केला जात आहे. 2019 मध्ये जो राष्ट्रीय बालिका दिन झाला त्याची थीम होती एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर अ ब्राईटर टुमॉरो, म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सशक्तीकरण, ही काय होती, या वर्षीची थीम होती. तर 24 जानेवारी म्हटलं की राष्ट्रीय बालिका दिन आणि 25 जानेवारी म्हटलं की राष्ट्रीय मतदार दिवस. ओके, आय होप हे पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. त्याच्यानंतर पुढचा आता याच्याबद्दल आणखी सांगायचं झालं तर राष्ट्रीय बालिका दिन याच्याबाबत, तर इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी असतो, तर तो 11 ऑक्टोबरला असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा कधी सेलिब्रेट केला जातो, तर 11 ऑक्टोबरला केला जातो. तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अशा विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स अंडर BBBP या पुस्तकाचं नाव, हे काय एवढं डिटेलमध्ये नाही केलं तर चालेल, फक्त लक्षात राहू द्या की इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा 11 ऑक्टोबरचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मंडेला गांधी युवा साहित्य संमेलन. महत्वाचं काय आहे, तर 6 जून ते 8 जून 2018 या कालावधीमध्ये हे संमेलन पार पडलं होतं. दक्षिण आफ्रिका यावर्षी 2018चा आयोजक देश होता. प्रियटनबर्ग या त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी मंडेला गांधी युवा संमेलन पार पडलेलं आहे. तर 7 जून हे त्यावेळीच काय घ्यायची गरज पडली, तर 7 जून 1893 साली रेल्वेमध्ये ज्या गोऱ्या लोकांच्या डब्यात गांधीजी चढले होते म्हणून गांधीजींना रेल्वेतून बाहेर फेकून दिलं होतं. त्या घटनेला 125 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद झाली आणि अशा प्रकारची ही काय होती, पहिली परिषद होती. अशा प्रकारची काय होती, पहिली परिषद होती. त्यामुळे मंडेला गांधी युवा संमेलन 2018 कुठं पार पडलं, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये 6 जून ते 8 जून 2018. गांधीजींना कधी रेल्वेतून खाली ढकललं, तर 7 जून 1893 आणि त्याला 125 वर्ष पूर्ण झाली. महत्वाचं काय, तर ही पहिली परिषद होती म्हणून महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक मागास गटास 10% आरक्षण देणं. तर हे 10% आरक्षण पहिल्यांदा देणारे 3 राज्य लक्षात ठेवायचे, त्यामुळे एक आपण कव्हर करतोय. पहिलं राज्य होतं ते गुजरात, की पहिल्यांदा गुजरात राज्यानं 10% आरक्षणाचं तरतूद केली होती. त्याच्यानंतर दुसरं होतं ते झारखंड आणि तिसरं राज्य ठरलं ते उत्तर प्रदेश. म्हणजे गुजरात, झारखंड आणि उत्तर प्रदेश. ऍटलिस्ट तुम्ही एवढी पहिले 3 राज्य करा, त्याच्यानंतरचाही क्रम अपडेटेड झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता. पण कमीत कमी तुम्हाला पहिली 3 राज्य तरी माहित असायला हवीत की ज्यांनी 10% आरक्षण दिलेलं आहे आर्थिक मागास गटामध्ये केंद्र सरकारनं कायदा केल्यामुळे. तर गुजरात, झारखंड आणि उत्तर प्रदेश हे असा पहिला 3 राज्यांचा क्रम लागतो. आता हे जे 10% आरक्षण दिले गेले, तर हे देशभर लागू होण्यासाठी कमीत कमी निम्म्या विधानसभेमध्ये त्याला मंजुरी पाहिजे आणि ती आता मिळत चाललेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे NHRC चे महासचिव म्हणून नवीन व्यक्तीची नेमणूक झाली. नाव आहे जयदीप गोविंद. जयदीप गोविंद यांची NHRC चे महासचिव. NHRC म्हणजे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, याचे ते 15वे महासचिव झालेले आहेत.
तर हे कुठल्या कॅडरचे, तर मध्य प्रदेश कॅडरचे 1984 बॅचचे IAS अधिकारी, मध्य प्रदेश कॅडर 1984 बॅच IAS अधिकारी आहेत. याच्या अगोदर ते कुठं होते, तर ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल व स्वच्छता मंत्रालयामध्ये सचिव म्हणून किंवा सल्लागार म्हणून त्यांनी कार्यरत होते. जयदीप गोविंद नाव जरूर लक्षात ठेवा. NHRC चे नवे महासचिव झालेले आहेत आणि 15वे महासचिव आहेत. त्याच्यानंतर NHRC ही जी संस्था आहे तर ही स्वायत्त सार्वजनिक संस्था आहे. याची स्थापना कधीची आहे, तर 28 सप्टेंबर 1993 जो मानवी हक्क कायद्याअंतर्गत ऍक्च्युअली स्थापना झाली त्याची 12 ऑक्टोबर 1993 ला. आणि मानवाधिकार संरक्षण अधिनियम जो 1993 आहे त्या कायद्यानुसार याला वैधानिक अधिकार दिले गेलेले आहेत. तर हे एवढं लक्षात असू द्या. NHRC जयदीप गोविंद, मध्य प्रदेश कॅडर 1984 बॅचचे IAS अधिकारी आणि 15वे महासचिव झालेले आहेत NHRC चे. त्याच्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट काय आहे, सध्या चर्चेत असलेलं बिल होतं, म्हणजे तुम्ही अधिवेशनात पाहिलं असेल. तर राईट टू डिस्कनेक्ट हे जे बिल आहे तर संसदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं होतं, विधेयक सादर केलं होतं. हे खासगी विधेयक होतं. तर कार्यालयीन वेळेनंतर ज्या कर्मचारी असतील तर त्यांना वरिष्ठांचे ईमेल, संदेश किंवा कॉलला उत्तर न देण्याचा पर्याय उपलब्ध असेल, अशा प्रकारचे हे राईट टू डिस्कनेक्ट बिल होतं. आता हे बिल कुठं लागू होणार आहे, तर जे 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेले सर्व कंपन्या असतील ना त्यांना सुद्धा हे बिल लागू होईल. तर महत्वाचं काय आहे, तर ते बिल खासगी विधेयक सुप्रिया सुळे यांनी मांडल्यामुळं ते चर्चेत आलं होतं. फक्त एवढं माहित असू द्या, राईट टू डिस्कनेक्ट सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये हे बिल मांडलं होतं. 10 पेक्षा जास्त कर्मचारी असेल तर अशा ठिकाणी हे लागू होणार आहे. तर हे एक महत्वाचं राईट टू डिस्कनेक्ट बिल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे 17वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, की त्याला PIP पुरस्कार आपण असं म्हणतो. तर याच्यामध्ये संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला दिलाय, तर चुंबक या चित्रपटास मिळालाय. चुंबक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे संदीप मोदी यांनी. तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट चुंबक चित्रपटात संदीप मोदी दिग्दर्शन केलेलं आहे. उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार धनंजय कुलकर्णी दिती या चित्रपटासाठी मिळालेला आहे. आता हे पुरस्कार थोडेसे वेगळे आहेत, पण आपण का कव्हर करतोय, तर महाराष्ट्र रिलेटेड जे एक्झाम असतील, म्हणजे कंबाईन पूर्व असू द्या किंवा गट क पूर्वच्या असू द्या, तर महाराष्ट्र रिलेटेड ज्या एक्झाम असतील तर तिथे हे कदाचित विचारलं जाऊ शकेल. त्याचं एक रिव्हिजन व्हावी म्हणून आपण हा पॉईंट कव्हर करतोय. दुसरं म्हणजे उत्कृष्ट पटकथा पुरस्कार सौरभ भावे संदीप मोरे चुंबक या चित्रपटास, जास्त करून चुंबक या चित्रपटासच बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. मात्र जे उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आहे तर देविका दप्तरदार जो नाळ चित्रपट आहे त्या चित्रपटाला मिळालेला आहे, तो बी बऱ्याच प्रमाणात गाजला होता. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा चुंबक चित्रपटालाच मिळालाय, स्वानंद किरकिरे यांना मिळालेला आहे. आणि उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुमित्रा भावे दिती या चित्रपटासाठी. म्हणजे चुंबक चित्रपटासाठी मिळालेले महत्वाचे पुरस्कार कोणते, तर पहिला म्हणजे संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट चुंबक चित्रपटाला संदीप मोदी दिग्दर्शन केलेलं होतं. दुसरा मिळाला उत्कृष्ट पटकथा सौरभ भावे संदीप मोरे चुंबक चित्रपटाला, आणि स्वानंद किरकिरे चुंबक चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेता. त्यानंतर दिती चित्रपटासाठी मिळाला उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार धनंजय कुलकर्णी, आणि दुसरा म्हणजे उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सुमित्रा भावे, आणि नाळ चित्रपट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री देविका दप्तरदार. तर हे एक लक्षात ठेवा. तर याच्यानंतर प्रेक्षक पसंतीचा चित्रपट म्हणजे दीप्ती या चित्रपटाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे कन्या वन समृद्धी योजना. कन्या वन समृद्धी योजना याची सुरुवात महाराष्ट्राचे अर्थमंत्री किंवा वन मंत्री म्हणू शकतो आपण त्यांना, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलेली होती. तर म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत म्हणून तिच्या नावानं काय करायचं आहे, तर अंगणामध्ये 10 वृक्षांची लागवड करायची, अशा प्रकारची ही योजना आहे. तर या योजनेमध्ये जे ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन केलं गेलं आणि त्याचे रिपोर्ट्स डिक्लेअर केले गेलेत. 2018 मध्ये या योजनेअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी ही पुणे विभागाची राहिली आहे. पुणे विभागाचा याच्यामध्ये प्रथम क्रमांक येतो, दुसरा क्रमांक हा नागपूर विभागाचा, आणि तिसरा क्रमांक हा अमरावतीचा लागतो. म्हणजे पुणे, नागपूर आणि अमरावती असे पहिले 3 क्रमांक लागतात कन्या वन समृद्धी योजनेसाठी. तर ही एक महत्वाची योजना आहे, फक्त एवढं लक्षात घ्या. महत्वाचं काय तर ह्याची लेटेस्ट आकडेवारी डिक्लेअर केलेली आहे 2018ची विभागावाईज, त्यामुळे हे महत्वाचं ठरेल. तर या लेसन मध्ये आपण एवढेच पॉईंट पाहतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. धन्यवाद.